जय बाबाजी नर्मदा. मी मैयाची जो परिक्रमा केली आहे नर्मदा मैयाची तर त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला जानकारी द्यायला आहे. परिक्रमा कशी का कशी का करायची बा? नर्मदे हर. माय नर्मदे हर. मैयाची परिक्रमा म्हणजे असे आहे का आपल्याला इथून जसं ओंकारेश्वरला पहिले जाणं आहे. हां. आपल्या इथून जवळ पडते ओंकारेश्वर. परिक्रमा जर घ्यायची आहे तर ज्याले जो बी घाट मैयाचा जो घाट आहे इथून स्थानापासून. हो, तर जिथून बी मैया निघाली आहे नर्मदा माई तर ते गाववाले जिथून बी जवळ पडते त्या घाटावरून घेऊ शकतो. पण याचा शेवट म्हणजे असं समजा का ओंकारेश्वरला शेवट. जिथून घेतली तिथंच पुन्हा परत येऊन ते परत येऊन पुन्हा अभिषेक तो खतम होईल तर असं समजा का ओंकारेश्वरलाच खतम होईल. हां. तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त लोक ओंकारेश्वर होईल ना. तर आपल्याला सुरुवातीला बसणं, रेल्वेनं, स्वतःच्या कारनं या पाहिजे. हां. आपल्याला ओंकारेश्वरला जाणं आहे, परिक्रमा घ्यायची आहे तर आपला परिवार बी आपला मित्र परिवार पुन्हा कोणी आपल्यासोबत येईल. तिथं गेल्याच्या नंतर आपल्याला जर टाइमपास नाही करायचा, जास्त वेळ नाही घालवायचा. तर फक्त आपल्याला बाकी कागदपत्राची गरज नाही, एका आधार कार्डची गरज आहे. बाकी कोणतेच कागदपत्र लागत नाही. तिथं गेल्याच्या नंतर सर्व मित्र परिवाराला घेऊन मस्त नर्मदा माईची आंघोळ करायची. जायचं, आंघोळ करायची. आंघोळ केल्याच्या नंतर तिथून ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे तिथं जा. मस्त मिळून सर्व मिळून मस्त पूजा करा. पूजा केल्याच्या नंतर मग तिथे एक मानदाता परिक्रमा आहे. काहून का जो परिक्रमा घ्यायला गेला तर तो मैयाची पूर्ण परिक्रमा करणारच आहे. पण जो त्याच्यासोबत हे मित्रमंडळी आहे किंवा घरचे लोक आहे हे जो तर यायला घेऊन एक 7 किलोमीटरची मानदाता परिक्रमा आहे. तर ते एक छोटीशी परिक्रमा करून घ्यायची. सर्वच मिळून मग ब्राह्मणाकडे जायचं. ब्राह्मणाकडे गेल्याच्या नंतर आपल्याला परिक्रमा घ्यायची आहे तर अभिषेक करणं पडतं. अभिषेक करायचा. तर मग ब्राह्मण आपल्याला सांगते तर ज्याले बी अभिषेक करायचा आहे ना ज्याले परिक्रमा घ्यायची आहे तर ते नाव्याकडे जा. मुंडन करायला. नाव्याकडे गेल्याच्या नंतर हे पूर्ण मुंडन आपलं करून घ्या. आणि जसं आपल्याला परिक्रमा करायला जायचंच आहे तर पांढरे कपडे, पोशाख, पांढरे हे धोतर, पांढरचे हे मैयाचा पोशाख तो आहे ना. तर आपल्याला हे कमसे कम 2 या 3 दिवस आपल्यासोबत जरुरी आहे. म्हणजे जाती जसं पाणी जर राहिला तर मग ओले कपडे होते म्हणून एक एक्स्ट्रा ड्रेस पाहिजे. आणि जवळपर्यंत पातळ कपडे पाहिजे. ते याच्यासाठी का लवकर वाढते. हा. मग ब्राह्मण आपल्याला सांगते तर वो वहाँ से पूजा ले लो. मग बॉटल राहते, बॉटलमध्ये आपल्याला मैयाचं जल भरून देते. मग तिथं आपल्याला बरोबर अभिषेक करते, पूजा करायला लावते. आणि तिथं हळद, कुंकू, अष्टगंध, चंदन आणि फुलं हे टाकून आपल्याला मैया आपल्या जवळची. मैया आपल्या जवळ. आणि मग तिथून जसं नमस्कार करायचा आणि आपल्या कमंडलू घ्यायचा. कमसे कम 2 लिटर पाणी आणि एवढा कमंडलू पाहिजे. आणि आपल्याला परिक्रमा घ्यायची आहे तर आपल्याला एवढी काळी पाहिजे, लाठी म्हणजे दंड. तर तो याच्यासाठी आपल्याला परिक्रमा जशी करायची आहे तर रस्त्यानं मग जंगल आहे, डोंगर आहे, चढ उतारचे. मग जसं आपल्याला कोणाला चालणं जमत नाही तर कोणाला काही ना जंगलात जर आहे तर कोणी जनावर आलं का आलं तर आपण एकटं राहतो. कोणी भेटले तर ठीक, नाही तर ठीक. आपल्याला मैयाची परिक्रमा करायची आपण निघणारच आहोत. आपण कोणाची वाट पाहणार नाही. म्हणजे जंगलात पाहत अगर कोणी आपल्याला भेटून गेलं तर दंडक म्हणजे याच्यासाठी काय एक आपल्याला ते हिंमत. कोणी आपल्याला आजपर्यंत मैयाची जे परिक्रमा सुरू झाली तर असं समजा का जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासून मैयाची परिक्रमा सुरू झाली. तर मैया म्हणजे एकच अशी आहे का ते उलटी व्हायची. पूर्व पश्चिम, पूर्वेकडून पश्चिमेला. बाकीच्या मैया आहेत त्या उत्तर दक्षिण वाहतात. हे कसं हे उलटी वाहणारी आहे ना. कसं खरतर आहे पुन्हा काहून कमी ना.
तर हिचीच आपल्याला परिक्रमा करणं आहे असं तिथं लिहून आहे. तर जसं म्हणजे परिक्रमा तुम्हाला करणंच पडते. तर म्हणून कोणाला जेव्हा हे सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासून जशी हे परिक्रमेची सुरुवात झाली, तर हे जो मैया आहे हे जंगल पहाड अशाच ठिकाणातून निघून. तर आजपर्यंत एकाही परिक्रमा वासियाचा धोका झाला आजपर्यंत नाही झाला. म्हणजे असं समजा का आपल्याला नेणारीच मैया आहे नर्मदा आणि आणून देणारी नर्मदा मैया. नमामि देवी नर्मदे हर.